कसलं भारी आहे ग हे. हो मला पण आवडलंय. खूपच चांगलं. खूप सुंदर डिझाईन आहे ग. हा मग लेटेस्ट डिझाईन आहे. मी आणि राहुल गेल्या महिन्यात फिरायला गेलेलो तेव्हा तिथं पाहिलं होतं. आणि काल राहुलने आणून मला सरप्राईजच दिलं. कसलं भारी आहे ना राहुल. हो ग. राहुल भाऊजींनी खरंच खूप सुंदर गिफ्ट दिलं ग तुला. हो खूप महाग असेल ना ग. महाग असणारच. सोनं कुठं स्वस्त राहिलंय. ए तुझं आणि शोभाताईंचं मंगळसूत्र जवळजवळ सेम डिझाईन आहे ना. हो लताताई डोळे चेक करून घ्या तुमचे. हा सेम डिझाईन आहे म्हणे. अहो लेटेस्ट आहे कॅटलॉग वरच. त्यांचं तर किती जुनं आहे. हा जुनं तर जाऊ द्या खरं नाहीये. हो शोभा वहिनींचं मंगळसूत्र खोट आहे. त्यांच्याकडे कुठे आले एवढे पैसे. हा त्यांची लायकी तरी आहे का एवढं महागातलं मंगळसूत्र घ्यायची. हे खरं आहे खरं. बालक हे घे डबा. हो वेळेवर खा. हा आता कामाच्या नादात विसरून जाल तुम्ही. नाही नाही आज तसंही बुटीक मध्ये काम कमी आहे. खातो वेळेवर खातो. हो नाहीतरी काय काम करत असतोस त्या बुटीक मध्ये. काडीचा उपयोग नसतो त्या नोकरीचा. तुझा तो चहावाला आहे ना ऑफिस मधला तो सुद्धा तुझ्यापेक्षा तिप्पट कमवत असेल. सोबत आहे काय झालंय. तुम्ही मालकांना असं का बोलताय. काय काय चुकीचं बोलते सांग ना. काय चुकीचं बोलले मी आता. काय मिळवलंय याने नोकरीमध्ये. आयुष्यभर मन मारूनच जगावं लागतंय ना. काय झालंय शोभा. काही नाही झालंय. वेळ लागले मला वेळ. मला बडबडायला आवडतं ना म्हणून मी बडबडते. नक्की काय झालंय शोभा. माझं काही चुकलंय का. नाही माझंच चुकलंय. तुझ्याशी लग्न केलं ना ही सगळ्यात मोठी चूक आहे माझ्या आयुष्यातली. तुला काही स्वतःहून करावं असं वाटत नाही का रे. मला खरंच नाही कळत शोभा. काही हवंय का तुला. हो किती दिवस घालायचंय मी हे खोटं मंगळसूत्र. हा सांग ना. चार चौकात हे घालून फिरताना कसं वाटतं माहितीये तुला. मी काही बोलत नाही मागत नाही म्हणून तू काहीच करणार नाहीस. सोबत आहे हे मंगळसूत्र छान आहे. ए तू गपगा. तू नको त्याची बाजू घेऊस. चांगलं असलं ना तरी हे खोटं आहे. कळलं ना खोटं. आणि लोकांना ते कळतं. मोन्या मला नाही वाटत का रे चार चौघामध्ये सोन्याचं मंगळसूत्र घालून मिरवावं. असं वाटलं तर माझं काही चुकतंय. सांग ना काही चुकलं का माझं. नाही. मग संध्याकाळी माझ्यासाठी मंगळसूत्र घेऊन ये. आज अचानक कुठून आणू मंगळसूत्र. ते मला काही माहित नाही. मला मंगळसूत्र हवंय म्हणजे हवंय. अगं पण शोभा एवढे पैसे एका दिवसात कुठून आणू मी. कुठून आणायचे ना ते तुझं तू बघ. आणि मंगळसूत्र आणलं नाहीस ना तर मी तुला घराबाहेर काढेन ना मोन्या. शोभा आई. मी खरंच घराबाहेर काढेन. अगं पण गेल्या त्या. हो पण मग आता काय करायचं. मला तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी काहीतरी करते. मी सोबत त्यांची बोलते. काही बोलून उपयोग नाही. हो खूप चिडली ती. नाही ऐकणार तुमचं. मी मदत करू का. म्हणजे ती नथीच्या वेळेला गेलं होतं तसं. हा नको नको. हो परत फसवायचं नाही. नको. मग तुम्ही काय करणार आहात. बघूया करतो काहीतरी होईल. काय मिळवलं याने नोकरीमध्ये. आयुष्यभर मन मारूनच जगावं लागतंय ना. मग संध्याकाळी माझ्यासाठी मंगळसूत्र घेऊन ये. ए म्हात्रे बघ स्वप्नात रमलेत. ओ म्हात्रे अहो कुठे हरवलात तुम्ही. आणि आज काम करणार आहात की नाही. मला तर वाटतं आज म्हात्रेंचा विचार करायचाच विचार दिसतोय. काय हो. नाही 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 करतो काम करतो ना. अहो काम काय कधीही होतील. तुम्ही विचारच करा. हा आम्ही कुणीही डिस्टर्ब करणार नाही तुम्हाला. निवांत विचार करा. काय ग त्याला बोलल्याशिवाय दिवस जात नाही तुमचा. मोहन
तू यांच्याकडे लक्ष देऊ नकोस हं? तुला माहितीये ना यांचा स्वभाव. हो टेन्शन मध्ये आहेस ना? होय हो. एका दिवसात एवढे पैसे कुठून येणार आहेत विचार करतो. मी काही मदत करू? नाही नको. शोभाला फसवून मला तिला खुश करायचं नाही. मग तू कर्ज काढतोस का? मला कोण देईल कर्ज? मग तुझ्या कुठल्या मित्राकडनं घेतोस? नाही हो, असा कोणीच मित्र नाहीये जो एक रकमी मला इतके पैसे देईल. मग आता एक काम करतो, माझी अंगठी विकतो. त्याचे 15-20 हजार रुपये नक्की येते. अरे मंगळसूत्र बनवण्यासाठी तू अंगठी का विकतोयस? म्हणजे एक दागिना जाणार आणि एक येणार, याला काय अर्थ आहे का? तुम्ही ओळखता ना शोभाला, ती मला खरंच घरात घेणार नाही. शिवाय शोभाला खरंच एक मंगळसूत्र बनवावं असं मला मनापासून वाटतंय. पण मंगळसूत्रच का? काय त्यात एवढं? हो असं नका बोलू. लग्न झालेल्या बाईसाठी मंगळसूत्र हा सगळ्यात महत्वाचा दागिना असतो. तिच्या सौभाग्याचं लक्षण असतं ते. मंगळसूत्र म्हणजे फक्त काळे मणी आणि धागा नसतो. आपल्या संस्कृतीत खूप महत्व आहे मंगळसूत्रात. अच्छा, असं आहे का? मग आता आहे ते का वाईट आहे? ते पण मंगळसूत्रच आहे ना. अहो पण ते सोन्याचं नाहीये ना. आणि काही लोकांना खूप आवडतं सोन्याचं मंगळसूत्र घालायला, म्हणून शोभा हट्ट करते. शिवाय सोनं अडीअडचणीला कामी येतच. आणि मला काही झालं तरी शोभाचा हट्ट पुरवायचा. मी एक काम करतो, माझी स्कूटर पण विकतो. स्कूटर विकून 4-5 हजार येतील. सगळे मिळून 20-25 हजार होतील. त्यात येईल मंगळसूत्र? नाही. काय हो म्हात्रे, वेडबीट नाही ना लागलं तुम्हाला? एकटेच काय बडबडताय? म्हात्रे, अहो मगाशी तर तुम्ही मनातल्या मनात विचार करत होतात ना, आणि आता बडबड करायला लागलात. म्हात्रे, अहो नक्की बरे आहात ना तुम्ही? हो बरं आहे, बरं आहे, बरं आहे. हो ना, मग कामाकडे लक्ष द्या. हो सॉरी, करतो हा काम. यांचं बरं तुझ्याकडे लक्ष आहे, स्वतःच्या कामाकडे लक्ष नाहीये आणि तुला सांगताय. जाऊ दे हो, तुम्ही दिसत नाही ना त्यांना. मग मी कोणाशी बोलतोय या विचाराने टेन्शन आलं असेल. काही टेन्शन वगैरे नाहीये. अहो पण तुम्ही आता जा, नाहीतर त्या माझ्याबद्दल आणखी गैरसमज करून घ्यायच्या. मी जाते, पण तू मंगळसूत्राचं काय करणार आहे? बघतो मॅडमने विचारून कर्ज देतात का. आणि नाही दिलं तर? नाही देणार नाहीच आहेत. एका दिवसात आपल्याला कोणी इतकी मोठी मदत करेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. मग तू काय करणार आहेस मोहन? माहित नाही, बघूया होईल काय ते. बर, मी जाते. काही मदत लागली तर मला सांग, मी येते. मी येते ना तुमच्या सोबत. हा, माझ्या ओळखीच्या सोनाराकडून बनवून घेऊया सेम टू सेम या डिझाईनचं. अगदी सेम टू सेम नको ग, जरा दुसरं डिझाईन बघू ना. हा नाही तसं काय म्हणतील, अंजलीची कॉपी केली म्हणून. आपण संध्याकाळी जाऊया. संध्याकाळी नाही, नको. मी आधी ना यांच्याशी बोलते आणि हे काय म्हणतात त्याच्यावर ठरवूया आपण. हा हा हा, ठरवा ठरवा, लवकर ठरवा. अंगावर खरं मंगळसूत्र असलेलं कधी चांगलं. हॅलो, अहो हो संध्याकाळी येताना मंगळसूत्र घेऊन या. हो हो हो, मी प्रयत्न करतोय. प्रयत्न नाही, मला मंगळसूत्र हवंय म्हणजे हवंय. हो हो हो, चालेल चालेल, बघतो मी, बघतो काय ते. हे बघा, जे काही बघायचं ना तुम्ही बघा. सगळ्यांच्या नाकावर टिचून ना चाळीत मंगळसूत्र घालून मिरवणार आहे मी. हो 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 हो. आणि जर मंगळसूत्र आणलं नाहीत ना तर याद राखा मी काय करेन.
दात काढायला काय झालं? नाही नाही काही नाही वहिनी, चालू दे तुमचं. चला वहिनी. हो चला. माझा रे अंजेला दाखवते आता मंगळसूत्र आल्या. ए आज ना आपण जाताना बाजारातून गाजर घेऊन जाऊया. गाजर हलवा बनवणार आहेस की काय? अगं हो, माझा मुलगा ना गेल्या 2 दिवसापासून गाजर हलवा मागतोय. आज बनवून देईल त्याला. पण थोडा जास्तच बनव, म्हणजे आमच्यासाठी आणता येईल इतका बनव. का आम्ही पण हट्ट करू? अगदी. नाही ग नको, घेऊन यायला मी. हा, हा. हे बघ, हे अजून सदम्यातच आहेत. असं नका का बोलू त्याला. मग काय बोलणार? सकाळपासून असंच काहीतरी चाललंय यांचं. मग काय बोलणार? चल बघूया. म्हात्रे, अहो स्वतःच्या मनाशीच गप्पा मारताय का? नाही थोडा विचार करत होतो. सकाळपासून कसला तरी विचार करताय. काय घरी जायचं नाही का तुम्हाला? हो ना, मग चला निघा लवकर. म्हात्रे, घराबाहेर काढलंय का तुम्हाला? आज तीच वेळ येणार बहुतेक. काय? नाही काय नाही, मी तयारी करतो, तुम्ही व्हा पुढे. मी हो. गाजर घ्यायचेत ना? मला कालात तुम्ही? आलो. अहो तुम्हाला एवढा घाम कशा पाय सुटलाय? नाही काय नाही. चला आत चला मग. काय इथंच थांबणार आहात? नाही इथे नाही थांबणार. ती शोभा आहेत ना आत आहेत, बोलवू का? नाही, बोलवू नका. राहू दे. चला आत चला, द्या. अहो, राहू दे. शोभाताई, मला काले. अहो अरे आलास तू? आणलं मंगळसूत्र? मंगळ हा? बोल ना, मंगळसूत्र आणलं का? आणलं मंगळसूत्र? मंगळ हा? बोल ना, मंगळसूत्र आणलं का? लाज वाटत नाही मान हलवायला? काय मागितलं मी तुझ्याकडे आतापर्यंत? सांग ना. एक साधं मंगळसूत्र, ते सुद्धा हक्काचं. अरे जी गोष्ट ना न मागता मिळायला हवी ती 10 वेळा मागून सुद्धा मिळत नाही. नवरा म्हणून ना आतापर्यंत कुठलीच गोष्ट तू माझी पूर्ण करू शकला नाहीस. कुठलीच इच्छा पूर्ण करू शकला नाहीस. कुठलं सुख नाही दिलंस रे मोहन्या तू. सतत सतत ना सहन करायचं, मनातल्या इच्छा ना मारून जगायचं, हेच आहे रे माझ्या नशिबात. मान खाली घालून उभा राहू नकोस. अरे ह्या चाळीतल्या सगळ्या बायकांना या खोट्या मंगळसूत्रावर हसतात, खिल्ली उडवतात माझी. तर राहुल बघ, त्याने अंजलीसाठी ना नवीन सोन्याचं मंगळसूत्र केलंय. आणि माधुरीकडे मंगळसूत्र आहे हा, तरी ती म्हणाली आमच्या यांना सांगून नवीन करायला सांगणार आहे म्हणून. आणि तू काहीच करू शकत नाही रे माझ्यासाठी. तू ना मला समजूनच घेऊ शकत नाही. तू हो घराबाहेर हो. आपण घराबाहेर हो. शोभा ऐक मग. शोभाताई तुम्ही असं तू मध्ये मध्ये बोलू नकोस. तुला जर माझी कदर नाही ना तर मला सुद्धा तुझी कदर नाही. शोभा. घराबाहेर हो. अगं ऐक. चल. काय माझ्या बघायला आलाय? तुमच्या घरी भांडण होत नाही? चला निघा इकडनं, निघा. नाहीतर काय, साखरेभोवती जशा मुंग्या जमतात ना तशी भांडणाभोवती जमतात ही लोक. चला चला आपापल्या घरी जाऊन चर्चा करा. इथं काही चर्चा करायची गरज नाही. जा. मग काय उगाच भानूला त्रास. भानू काळजी पोटी जमतात ते, मजा बघायला नाही जमत. दिसते तुमच्या सगळ्यांची काळजी. मोहन काय झालं रे? हा? आता काय केलं नवीन तू?
काय रे मोन्या, रोज काही ना काहीतरी गोंधळ घालतच असतोस तू. बोल आता पटपट. हा अगं बाई आप्पा. हॅलो हा आप्पा बोला. काय अगं बाई कधी तुम्ही मला का नाही कळवलं लवकर. नाही 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 तुम्ही काळजी करू नका, मी आणि हा येतोय. हा येतोय आम्ही. अगं बाई काय 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 झालंय, काय झालं? राहुल आपल्याला निघायला लागेल. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं ते सांग ना आधी. काय झालं? राहुल माझी आई. अंजू तू रडू नको. एक मिनिट आधी मला नीट सांग काय झालंय. सांगितलं नाही तर कसं कळणार. सांग ना काय झालंय बाळा. काय काय झालंय? आईची तब्येत खूप बिघडली, तिला ऍडमिट केलंय. अंजली नेमकं काय झालंय? आईचं बीपी वाढलंय असं अप्पा म्हणत होते. पण काय झालं तिथे गेल्यावरच कळलं. आपल्याला निघावं लागेल. पैशांची काहीतरी व्यवस्था करावी लागेल. अप्पा एकटे पडले तर तिथे. अंजू थांब ना, थांब. आपण करू काहीतरी. मला सांग किती पैसे लागणार आहेत? 30,000 रुपये. 30,000? एवढे पैसे आता कुठनं मॅनेज करू? राहुल, माझा बिझनेस चांगला चालला असता तर नक्की दिले असते रे तुला मी पैसे. आमच्याकडे पण सध्या कडकी आहे, नाहीतर तुमच्याकडनं नाही मागत आहे यार पैसे. थांबा जरा, विचार करू द्या काय. राहुल काळजी करू नको, होईल काहीतरी व्यवस्था. नाहीतर मग माझी स्कूटर विकूया का, थोडे तरी पैसे येते. नको मोन्या, कशाला उगाच. करतो ना काहीतरी मॅनेज, नो काळजी करू. अरे पण राहुल मी काय म्हणते, आपण हे मंगळसूत्र विकूया का? हे घे. तू काही येडी झाली का अंजू? हा, नवा कोरा दागिना असा विकायचा? त्यापेक्षा एक काम कर, भावाला फोन लावून त्याला विचार, गावची जमीन आहे ना, त्याचा तुकडा विकला तर चालतंय का विचार. राहुल त्याला वेळ लागेल ना रे. मुलगी म्हणून माझी काही जबाबदारी आहे की नाही? अगदी बरोबर बोलतेस अंजू. आता अशा वेळेला दागिन्यांपेक्षा आपल्या माणसाचा जीव जास्त महत्वाचा आहे. वहिनी सगळं बरोबर आहे, पण असा नवा कोरा दागिना मंगळसूत्र विकायचं म्हणजे काय अर्थ आहे का? राहुल अरे मंगळसूत्र बनवता येईल. माझं मंगळसूत्र तू आहेस. आता फक्त धागा आहे आणि माझ्यासाठी हा दागिना काही नाही रे. माझा दागिना तू आहेस. तू माझ्या सोबत आहे तर त्या निशाणीचं काय करायचंय मला? डायरेक्ट पोचवायला निघाले यार. तू उगाच काय पण बोलू नकोस. एकदा आईचं टेन्शन आहे मला. काय पण बोलतोय हा. काय सांगू म्हणून. ए राहुल, तू तुझ्या परीने प्रयत्न कर, होईल काहीतरी. मी बघतो मोन्या काहीतरी. थांब, मी करतो काहीतरी. अंजली तू रडू नको, सगळं होईल काहीतरी. आपण त्यांना धीर मिळावा म्हणून तुला फोन केला होता. तर तू तशी रडत बसलीस तर मग त्यांनी काय करायचं? मी काय करू दादा? थांब ना, आपण काहीतरी व्यवस्था करू ना, होईल काहीतरी. तू दादा म्हणतेस ना मला, आपण सगळे मिळून काहीतरी व्यवस्था करू. अगदीच काही नाही झालं ना तर चाळीच्या फंडात पैसे घेऊ. ए मोन्या, अरे असं नाही करता येत. अरे माझ्या नावावर दे पैसे, मी देईन परत. अशा वेळेला पैसे उपयोगी नाही पडले ते पैशांचा काय उपयोग आहे? अंजली तू काही काळजी करू नको, रडू नको. होईल सगळं ठीक होईल. हो. शोभाताई, एक सांगू तुम्हाला, नाही मी तुम्हाला ज्ञान देत नाहीये, पण अंजलीताईने जे सांगितलं ना ते पटतंय मला. मंगळसूत्राच्या धाग्यापेक्षा ज्याच्यामुळे आपण मंगळसूत्र घालतो ना त्याची कदर केली पाहिजे. एक वेळ धागा तुटला तर चालेल, पण नात्याला तडा नाही जाता का मग? आता मालकांनाच बघा ना, अंजलीताईंच्या आईचा आणि मालकांचा काय बी संबंध नाही, तरी किती धडपड करतात बघा. देव ना करो, पण तुमच्या आईचं जर असं काही झालं असतं ना तर मालकाने जीवाचं रान केलं असतं. कुठला बी दागिना फिका पडेल असा सोन्यासारखा माणूस आहे. नका गमवू त्याने. अंजू हे ऐक ना, माझं आताच फोनवर बोलणं झालंय. पैशांची व्यवस्था झाली. तुम्ही निघा, सगळं होईल व्यवस्थित. तुम्ही काळजी नका करू. जा मोन्या, थँक्यू. अंजू चल फोन केला होता. आता काय आमच्या थोबडावर पिक्चर लागलाय? चला निघा, आपापली कामं करा.
तू काही ते शोपीस म्हणून थांबणार आहेस? चल घरात. मी आईला सांगून आले अंजेच्या आईचं.